नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. साक्री शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर सटाणा शहरालगत असलेल्या यशवंतनगर परिसरामध्ये रस्त्यावर पुरेसा प्रकाश नसल्यामुळे अपघातांची मालिका सुरू असल्याचे समोर आले आहे. या भागामध्ये रस्त्याच्या दुभाजकावर बसवण्यात आलेले पथदीप अद्यापही सुरू झालेले नाहीत. रात्रीच्या वेळी पूर्ण अंधार पसरतो, परिणामी वाहन चालकांना दुभाजक आणि रस्त्याची दिशा ओळखणे कठीण जात आहे. अपघातांना यामुळे आमंत्रण मिळत असल्याने परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी असलेले पथदीप तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये लहान मोठे अपघात या ठिकाणी घडले असल्याचे नागरिकांनी सांगितले. विशेषतः रात्रीच्या वेळी दुचाकी आणि चारचाकी वाहनधारकांना अंधारामुळे रस्त्याची योग्य कल्पना येत नाही, त्यामुळे वाहन दुभाजकावर आदळल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर यशवंतनगर येथील नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्यासंदर्भात मागणी केली आहे. रस्त्यावरील सर्व पथदीप तातडीने सुरू करण्यात यावे, जेणेकरून परिसरात पुरेसा प्रकाश मिळेल. महामार्गावर ठिकठिकाणी स्पष्ट आणि परावर्तक दिशादर्शक फलक बसवावेत, जेणेकरून वाहन चालकांना मार्ग समजण्यास सोपे जाईल. चुकीच्या ठिकाणी बसवण्यात आलेले गतिरोधक तातडीने काढून टाकावेत, त्यामुळेही अपघातांना निमंत्रण मिळत असल्याचे नागरिकांनी सांगितले. दरम्यान संबंधित विभागाने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी यशवंतनगर येथील नागरिक आणि या ठिकाणी असलेल्या वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे. एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी सतीश कापडनीस, बागलाण. धन्यवाद. साक्री शिर्डी नॅशनल हायवे हा सटाणा शहरातून जातो. सटाणा शहराला लागूनच असलेल्या यशवंतनगर मध्ये पर्यंत चौपदरी लेनचा रस्ता आहे. पुढे तो दुपदरी होतो, परंतु यशवंतनगर पर्यंत डिव्हायडर असल्याने ताराबाद कडून येणारी जी सुसाट वाहने असतात त्यांच्या ते गतिरोधक लक्षात येत नसल्याने अनेक अपघात हे घडलेले आहेत. अनेकदा पोलीस प्रशासनाने येथील पोलीस निरीक्षक योगेश पाटील साहेब यांनी सुद्धा आपल्या नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केलेला आहे, परंतु अद्याप त्याच्यावर तोडगा निघत नाही. त्यांनी लवकरात लवकर दखल घ्यावी. अनेक ठिकाणी रिफ्लेक्टरची कमतरता आहे. स्ट्रीट लाईट ही टाकलेली असून परंतु ते अद्याप चालू झालेली नाही, त्यामुळे अपघाताचं प्रमाण वाढलेले आहे. काही ठिकाणी सर्व्हिस रोडवर इलेक्ट्रिकचे पोल आहेत, ते हटवणे सुद्धा गरजेचं आहे. काही दुकानदारांची बोर्डही रस्त्यात आहेत. गतिरोधकांमुळे सुद्धा अपघाताचं प्रमाण हे वाढतं आहे. तर त्याच्या ज्या ज्या त्रुटी राहिलेल्या आहेत त्या तात्काळ नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनी दूर कराव्या, अन्यथा आम्हाला ग्रामस्थांसह आंदोलन छेडण्याचा इशारा देत आहे. तरी अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी.